नमस्कार मित्रांनो. तर तुम्हाला आज फूड बिझनेसमधले काही सिक्रेट सांगणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. मयूर शेट आणि आम्ही आपल्या नवीन चालू असलेल्या प्रोजेक्टला पण गेलो होतो. त्यांनी पण मस्त आयडिया दिल्या. आपण इथे महाराष्ट्रीयन नॉनव्हेज आणि व्हेज पण ठेवणार आहे. क्वालिटी तर बेस्टच असेल. महाराष्ट्रीयन जेवणमध्ये ग्रेव्ही आपल्या घरच्या पद्धतीची असते, तेच पंजाबी फूड जर म्हणलं तर त्याच्या ग्रेव्हीमध्ये चीज, बटर, क्रीम, काजू यासारख्या बऱ्याच गोष्टी टाकाव्या लागतात. जे टेस्टिंग पावडर वापरतात ना त्यांचा विषयच वेगळा, पण क्वालिटी द्यायची म्हणल्यावर चीज, बटर, क्रीम यासारख्या गोष्टी टाकाव्याच लागतात. त्यामुळेच ग्रेव्हीला टेस्ट येते. पैसे हक्काने घ्यायचे आणि जेवण पण टेस्टीच द्यायचं. हायवे साईडला किंवा ग्रामीण भागात अजिनोचा वापर कळून येतो. कोणी पण साधा माणूस असेल आणि त्यांनी जरी भाजी केली ना अजिनो टाकून तरी टेस्टीच लागते. म्हणून तर मग सेकंड लेवलचे शेफ घेऊन कमी पगार देऊन लोक असे चाळे करतात. त्यापेक्षा नॉलेज असलेल्या शेफला जास्त पगार द्या, तो क्वांटिटी क्वालिटी सगळ्या गोष्टी चांगल्या देतो. बाकी आता ज्यांचा त्यांच्या नियतीचा प्रश्न आहे. बरोबर का नाही सांगा तुम्ही पण. या व्यवसायामध्ये प्रामाणिक असणं महत्त्वाचं आहे. शॉर्टकट मारून कमवलेला पैसा कधी जातो ते कळणार पण नाही लोकांना. फूड बिझनेसमधल्या आतल्या गोष्टी माहिती करून घ्यायच्या असतील ना तर आत्ताच फॉलो करून ठेवा.